छत्रपती शासन यावं यासाठी खूप अट्टाहाने मागे आहेस, की छत्रपती शासन लागू व्हावं. काय एक्झॅक्टली या मागचा थॉट आहे? हे बघ, बेसिकली आत्ताच्या कंडिशनला महाराष्ट्रामध्ये, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, आता कुठलीच महिला, मुलगी, लेक, आई, बहीण सुरक्षित नाही आहे. हं. म्हणजे माझी लेक पण सुरक्षित नाही आहे, तुझी नाही आहे, तुझी बायको नाही, माझी बायको नाही, माझी आई नाही, तुझी आई नाही आहे, तुझी बहीण नाही आहे, तुझी आजी नाही, माझी आजी नाही आहे. तर सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये 14 महिन्याच्या बाळापासून ते 90 हां. वर्षाच्या आजीपर्यंत बलात्काराच्या घटना समोर आल्यात. मागच्या आठवड्यातली घटना आहे. 90 वर्षाच्या आजारी आजीवरती 4 तरुणांनी बलात्कार केला. हो. ती म्हातारी आई रात्रभर विळवत होती. दुसऱ्या दिवशी तिची लेक आली आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. हं. करणाऱ्याला माहिती आहे. लेतले काय करतात? पकडतात, मारतात, तुरुंगात ठेवतात. फुकट चालण्या-पाण्याची सोय होते आणि नंतर मग इज्जतीच्या भीतीने लोकं केस मागे घेतात. हं. त्याच्यामुळं जर आत्ताच्या कंडिशनला तुझी माझी आई-बहीण किंवा सगळ्यांचीच आई-बहीण जे सुरक्षित राहावी असं आपल्याला वाटत असेल ना, तर छत्रपतींचा जो कायदा आहे, छत्रपती शासन म्हणजे चौरंगा करणे, तो लागू हां. व्हायला पाहिजे. ओके, ओके. त्याशिवाय कायद्याचा धाक बसणार नाही आणि हाच एकमेव हेतू आहे.